राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातली आत्ताची एक मोठी अपडेट समोर येताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतची चर्चा आता कुठेतरी थांबवली असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे. ठाकरेंसोबत जाताना कुठेतरी जागांचा जो प्रस्ताव होता तो जागांचा प्रस्ताव ठाकरेंकडून वाढवण्यात येत नाहीये, केवळ 10 जागा देऊ अशा पद्धतीची ठाकरेंच्या वतीनं माहिती देण्यात आली आणि हीच बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य उमेदवार असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना खटकले आणि त्यामुळेच आपण आता काँग्रेस सोबत गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांची आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांना जो 58 जागांसंदर्भातला पक्षानं प्रस्ताव दिला होता काँग्रेस समोर तो कुठेतरी आता मान्य करावा आणि आपण काँग्रेस सोबतच जावं अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अशी चर्चाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये झालेली आहे आणि उद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस सोबत आपली जी बोलणी सुरू आहे या संदर्भामध्ये वाट पाहिल आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी पहिली लिस्ट जी आहे ती कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची येऊ शकते. पक्षानं जवळपास 58 जागांची तयारी जी आहे, ज्या ठिकाणी त्यांचे सक्षम उमेदवार आहेत असा त्यांचा दावा आहे. तर जवळपास सर्वच ठिकाणी कशा पद्धतीने आपण लढू शकतो ही देखील त्यांची स्ट्रॅटेजी तयार आहे. काँग्रेस आता काय निर्णय घेत आहे आणि काँग्रेस कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. मात्र उद्या संध्याकाळी पक्षाची पहिली यादी येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.